काय गकडे की त्याचा पाहून ठेवलं इथं हिनं सरला ना असे ठेवून देते कुठे मग दर पडते कुठं ठेवलं काय ठेवलं सामान माहित नाही राहत मग हे तर मायबिनीच्या दागिनीचा डब्बा होय इथं कायला ठेवलं ह्या हा असा समोर ठेवत असते काय मग गेला आलं म्हणजे मग बोंबलं अजून का कोण घेतलं आणि काय घेतलं याले म्हणून तर त्याले म्हणून आपलं कपाटात ठेवावं नाही काय बरोबर सरला 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 काय झालं हो? काऊन कल्ला करून राहिले तुम्ही? आणि ह्या डब्बा तुमच्याजवळ कसा काय आला? तुम्ही कुठून काढला या? त्या कुठे ठेवला होता मी कुठून काढणार आहे त्या जिथून ठेवला तिथूनच काढला असेल ना कपाटातून काढला काय? कपाटातून कायले काढला इथंच तर होता हे दिवाणवर पडला एवढंही समजत नाही तुला एवढं वय झालं एवढं समजायला पाहिजे का हे एवढ्या मौल्यवान वस्तू अशा कुठे पडल्या ठेवत असते काय हा गेलं तर म्हणशील कोणाले इथंच होता काय हा डब्बा? म्हणजे मी कपाटात ठेवलाच नाही काय अजून? असं आहे मला कधी आठवणच नाही राहत आजकाल. काय करू आता? मला असं वाटतं कधी कधी वय झालं म्हणूनच असं होते मला. बस आठवणच राहत नाही. वस्तू जिथं ठेवली तिथंच पडली राहते माझी वस्तू. काय आठवत नाही राहत म्हणतं मग याले त्याला बोलणं फालतूच आपल्या वस्तू आपण जागच्या जागेवर ठेवल्या पाहिजे एवढं आपल्याला समजलं पाहिजे मग काय म्हणतो आपण का कोणा घेतलं असं आणि जास्तीत जास्त म्हणतो कोणाले मग सुनायले ना पोरायले म्हणू शकत ना मला म्हणू शकत मग हाय सुना मग तेले म्हणा मग ते रुसणं पुगणं भांडणं येईन ते त्याच्यापेक्षा आपल्या जर वस्तू बरोबरच ठेवल्या तर काय बिघडते मी कायले म्हणू व कोणाले? मला काय गरज चालली कोणाले म्हणायची? हा, आता ठेवला आणि कोण येते माझ्या खोलीत? कोणी नाही येत. कोणती सून नाही येत आणि कोणतं पोरग नाही येत. आले तर फक्त तुम्हीच येता. मग तुम्हाला म्हणायची राहिली नाही मी का तुम्ही घेतलं म्हणून. तुम्ही घेतलं तर द्यान कोणाला नेऊन तिकडे. अरे पण सांभाळूनच ठेवलं तर काही बरं ते काय घे हा डब्बा घे ठेवतो कपाटात नेऊन ठेव फालतूच काय म्हणते तर झंझटीचं काम आणा द्या इकडे. बरं ह्या डब्बा काढला कायसाठी होता त्या बाहेर ह्या डब्बा आता मी पंढरपूरला नाही गेली काय तर मी ह्या पुरं परीजवळ देऊन ठेवलं होतं. म्हटलं बाई तू सांभाळ म्हटलं आता हे मी येईपर्यंत. मी आली म्हणजे मग देऊन द्यायचं म्हटलं. मग मी आली तर तिला दुसऱ्या दिवशी मागितला. तिने ह्या डब्बा माझ्याजवळ आणून दिला. मी आणला आणि इथं ठेवून दिला. मी म्हटलं आता कोण येते म्हटलं. ते सुमन आली होती का पुष्पा आली होती कोणतरी आलं होतं. तर तेवढ्यात मग मला काही आठवण नाही राहिली तो ठेवायचा. मी म्हटलं मी जर बाहेर नाही गेली तर ते अंदर येईन म्हटलं. मग विचारन याच्यात काय आहे काय नाही. त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं तिकडे इथंच राहू देतो. घरातून कुठं जाणार आहे म्हटलं. अन हो सुमन आली होती व पालक घेऊन आली होती त्या दिवशी. वावरातली पालक आणली म्हणे. तर मग तिनं तिकडल्या तिकडे सुनाईजवळच दिली. मी गेली ना अर्ध्यातूनच वापस आली. मी गेलीच नाही. मग मी बोललीच नाही तिच्यासोबत. वापस आली आणि इथं बसली. बसता बसता आला मला छायाचा फोन. आई आली काय पंढरपूरहून कसं झालं दर्शन असं तसं बोलली ते. झालं मग मी भुलून गेली तो डब्बा तिथंच. भुलाच्या वस्तू भुलल्या तर चालते माणसानं ह्या अशा वस्तू भुलून चालते काय कमी पैशाचं आहे काय ते आता किती महाग आहे ते आता हा तू जर अशी कुठे भुलून जाशील तर जमणार आहे काय मी नाही बोलत. मला बरोबर याद राहते. तुम्ही सांगा तेव्हाच तर मला माहित आहे ना. मी परीजवळ दिलं. आल्यावर तिला मागितलं. तिनं दिलं मला इथं आणून ठेवून दिलं मी. बरं ठेवून देते ठेव बरं हो आताच ठेवतो कपाटात. आता हे पहा तुमच्या समोरच ठेवतो. मामाजी तुम्ही आवाज दिला होता ना? तुला आवाज दिला होता काय? मोहिनी म्हटलं होतं काय येईना? सरला म्हटलं होतं असं ऐकू आलं बा मला. सुनबाई हे तुमच्या सासूला आवाज दिला होता हा डब्बा आहे कनी इथंच ठेवला होता ते म्हटलं कपाटात ठेवून दे म्हटलं आता बाई एकदा डब्बा उघडून तर पाहिले पाहिजे होता तुम्ही. तुम्हाला मी आता 3-3, 4-4 वेळा म्हटलं डब्बा उघडून पहा म्हणून. डब्बा काय उघडून पाहा लागते? एकाचे डबल तर झालेच नसन आता त्याच्यातले दागिने. नाही डबल नसून झाले पण गायब होऊ शकते म्हणून म्हटलं. गायब कायले होईन? आणि कोण करण गायब? कोण आहे घरात गायब करा जोगतं? तिच्याजवळ दिले परीजवळ जसाचा तसाच डब्बा होता आणि तसा तिचा तिनं मला वापस दिला. मग कुठंच येईन त्याच्यातलं काही? आता बाई तुम्हाला भल्ला भरोसा आहे बापाजीवर पण एकदा उघडून पाहिले पाहिजे तुम्ही. हो हाय म्हणजे हायच भरोसा. मोठ्या बापाची पोरगी आहे ते. कुठं नेणार आहे ते? एवढं मोठ्याची काही गरज नाही तिले. तिच्या बापानं लय दिलं तिले. ना आम्ही काय मग काय रस्त्यावर मागून खातो काय? सुनबाई काय आता घरात वादविवाद करायला परवडते काय नासुकल्या भांडीसाठी पण मामाजी आता बाई आम्हाला नेहमी अशा घालून पाडूनच बोलते. तुम्ही अशा आहे तुम्ही तशा आहे. ते चक चांगली आहे म्हणते. श्रीमंत आहे म्हणते ते. एक मले आणि एक पैशाली ताईले दोघीले. म्हणजे आम्ही एकदमच पडलो आहे का बेटा? आम्हाला काय मायबापच नाहीये काय? हा का आम्ही काही खात्यातच नाही उपाशीच वाढलो काय आम्ही? तुमच्या भल्याचं बोलाव ना आता बाई तर तुम्ही उलटाच बोलता. तुमच्या खरंच भलाईचा जमाना नाहीये ना म्हणते लोक तर खरंच तुमचं भलं नाहीच होत ना पुरत. म्हणते सून ते एकदा उघडून पाहून घे मनाच्या समाधानीसाठी कोणा जर काही म्हटलं ना तर एखाद्या डाव करून घ्या लागत असते अव तिचं म्हणणं काय आहे माहित आहे? माझ्यासमोर उघडा म्हणजे मग ती मला दिसते तुमच्याजवळ काय काय आहे, किती भांडे आहे काय नाही. त्याच्यासाठी करते ते तशी. लय चला काय ती. आता बाई मला काय करायला लागते तुमच्या भांड्याचं? तुमचे भांडे नंतर आमच्या कामात पडणारच आहे. तुम्ही दिले तरी पडन नाही दिले तरी पडनच. पण तुम्ही अशा बोलता का जसं काही आम्हाला काही देणं घेणंच नाही कोणा गोष्टीचं. मी तुम्हाला चांगल्यानं म्हणाले आली बा. आता म्हटलं आता मी म्हणतही नाही तुम्हाला. आता तुम्ही उघडा न पहा नाही तर मग नका पाहू. गेली सुनबाई राग आला बिचारीले कायची बिचारी व ते चला काय म्हटलं एक नंबरची. तिला असं वाटते आपण जर जराशी लाडी गोळी लावली तर आता बाई आपल्याला काही ना काही देऊन देईन. तसं नाही आहे सरला काही ना काही शंका असू शकते प्रत्येकाच्या मनाची एक हे असते आता उघडून पायच म्हटलं तर काय बिघडलं पाहून घ्यावं आपण
काय उघडून पाहायचा याच्यात? जसा मी डब्बा दिला तसा तिने मला वापस दिला. बरं ठेवून द्या आता कपाटात जाय. पाव डब्बा हाय उघडला, हाय सगळे दागिने पाहून घ्या, हाय का नाही? आणि ते म्हणते 17 उघडून दाखव, उघडून दाखव. काय उघडायचं आहे त्याच्यात? हो तर आता म्हणून देतो सुनबाईले का पाहिलं मी उघडून. झालं, तिच्याही म्हणाले समाधानी, तूही म्हणाल समाधानी. आता ठेवून दे कपाटात. झालं, म्हणाले समाधान का हाय बा सगळं बरोबर. अरे मला माहित आहे, मला भरोसा आहे तिच्यावर का बा जसेचे तसे आपल्याला वापस भेटते वस्तू. हे तरी काही ना काही गडबड करते, पण ते नाही करत. बरं बरं ठीक आहे, ठेव बरं तो डब्बा ठेव. जराशे पायदा बरं, मी भले पाय दुखून राहिले आज. तुमच्या काही ना पाय दुखून राहिले आता. जाऊ नका म्हणतो तर जाता तिथं चिखलात त्याच्यात सारा रेंदा झाला आता इकडे. ना आता काय म्हणते तर मला पायदाप पायदाप करता मग घरी आले म्हणजे. अरे त्या सुनबाईला आवाज देऊन दे आणि दाखवून दे. पाहून घ्या म्हणा, नाही तर मग मनान म्हणा. हो द्या बरं तिला आवाज द्या बरं. मोहिनी, अय मोहिनी, मोहिनी हो. आत्याबाई काय झालं, काय म्हणून राहिल्या होत्या? मोहिनी खोलीत आहे तिच्या. तर तिले काऊन नाही आवाज दिला? तिलेच आवाज दिला होता ना मी पेशल. येत नाही म्हणते बा ते. तिला तर म्हटलं मी जायव म्हटलं, आत्याबाई तुला आवाज देऊन राहिला म्हटलं, तर नाही म्हणे मी नाही जात म्हणे. आता काय झालं तर तिला माहित नाही बा, काय बोलला काय तुम्ही? अहो तिने ह्या दिवस पासून लावलं. इनं परीनं मला डब्बा दिला कनी तेव्हापासून उघडून पाहत्या बाई, उघडून पाहत्या बाई. आताही तसंच खोलीत आली आणि उघडून पाहत्या बाई. आता ह्या डब्बा चुकून मी इथं ठेवून दिला होता, तर ते मामाजी म्हणते कपाटात ठेवून दे म्हणते या. मग मी काय म्हटलं हो ठेवतो. तेवढ्यात आली ना ते आत्या बाई उघडून पहा. मग मी म्हटलं काय उघडून पाहा लागते म्हटलं. हा तू याच मनच म्हटलं त्याच्यात. तर त्या गोष्टीचा आला बाई तिले राग. राग आला तर ते तणकणीतून पळली. मग आता मी काय करू सांग? मी म्हटलं काय तिला ये म्हणून इथं खोलीत, स्वतःच येते, स्वतःच मग फुगून जाते आणि 17 डाव मागं लागली. हा ते काय चोर आहे त्या परी? एवढ्या आणि मग तिच्याजवळ ठेवला, काही ना काही भरोसा असेल म्हणूनच ठेवला असेल कनी. आत्याबाई गोष्ट तशी नाही झाली. या काही कोण पाहिलं ना तर तिचंही चुकलं नाही. काहून का त्या दिवशी परीनं तिला सांगितलं म्हणे आत्याबाईचे म्हणे दागिने म्हणे हायच नाही म्हणे, दिसूनच नाही राहिले म्हणे. काही बोलतात हे काय बाई? मग हे तिनंच तर दिले ना मला शेवटी. हो तर तेच तर म्हणून राहिली. तर तिले मोहिनीले तेच म्हणायचं होतं का आत्याबाई तुम्ही डब्बा उघडून पहा आहे का नाही आहे त्याच्यात, म्हणजे मग हातच तुमचं येऊन जाते, निदान लागते. याच्यात हायच नाही बा किंवा आहे, तर म्हणून ते तुम्हाला म्हणून राहिली होती का उघडून पहा उघडून पहा. अरे पण मग तिनं सांगायला तर पाहिजे होतं ना मला. काय बाई अशी अशी गोष्ट आहे. मग तिनं परीनं असं म्हटलं तर तुम्ही एकदा डब्बा उघडून पहा. तिले काय वाटलं का तुम्ही बा मग तिले बोलान परीले, तर काय बा कोणाला बोलता, फक्त उघडून पाहून घ्या. पाहिल्यानंतर मन जाजे मनाचं आहे ते. पण पाय बरं डब्यात तर पुरे दागिने आहे व जसे होते तसेचे तसेच आहे. हा मग काय जाऊन म्हणू मी तिले काही. ठीक आहे ना आत्याबाई, चांगली गोष्ट आहे ना, आहे तर सगळे. पण ते आता फुगली बा, ते मी काय म्हणू तिले. दे ना तिला आवाज तर दे, दाखवून देतो ना तिले. अजून म्हणून ते घंटाभऱ्यानं दाखवलं नाही मला आवाज नाही दिला. माझ्या सासू सारखी आहे ते. एक तर सासू गेली पण हे दुसरी सोडूनच गेली. हे आहेच अजून घरात. आई काय झालं? तिला आवाज दे ना मोहिनीले, तिचं काम आहे इथं. तिचं काय काम आहे? झोपली आहे ते? आताच्या आता 5-10 मिनिटातच झोपून गेली जाऊन. हा मी बसलो होतो बा, मी काम करून राहिलो होतो. आधी ते तिकून आली ना, बस झोपूनच गेली. तर मी तिला म्हटलं मला माझ्यासाठी एक गिलास पाणी आण बरं म्हटलं, तर काही बोलली नाही माझ्यासोबत. झोपून गेली तर बस उठलीच नाही. आत्याबाई राहू द्या आता, आता तिले मग दाखव जा, नंतर दाखव जा जरा बऱ्यानं. नाही नाही आताच दाखवतो ना तिले, घे म्हणून पाहून घे जराशी. काय म्हणता आत्याबाई? काय म्हणून राहिला तुम्ही? आता काय आवाज देऊन राहिला मुले? हा मी म्हटलं तर तुम्ही मला उलट्या बोलून राहिल्या, आणि आता काय मोहिनी मोहिनी करून राहिला. मग हे पाय म्हटलं दागिने, तू काय म्हणे डब्बा उघडून पहा. हे घे पाय, आहे ना? मग म्हणशील का अजून का तिनं गायब केले, तिनं काही केलं. घे पाहून घे. अन तुले काय म्हटलं होतं म्हणतं तिनं का दागिने दिसून नाही राहिले, हरपले. मग हे काय बाई डब्यात? हे कुठून आले गड्या दागिने? याच्यात तर होते नाही. हे तर म्हणे का दागिने हरपले म्हणे. काही ना काही ढोल झालाय. विचारा लागून परीले, पण ते तर सारख्या तोंडानं बोलतही नाही आपल्यासोबत, है ना? काही ना काही पाहायला लागून आता काय झालं काय नाही. तर आत्याबाई सगळे दागिने आहे का तुमचे? म्हणजे एखादा इकडे तिकडे नाही आहे? एकही नाही आहे, सगळी इच्छा इथंच आहे. पाय पाहून घे लागन तर. मी आज जसे होते ठेवले तसेचे तसेच आहे म्हटलं, पुरेचे पुरे. काहून नाही दागिने हरपले होते काय? हेच म्हणे रे मोहिनी म्हणे आई हात्याबाई उघडून पहा म्हणे डब्बा. ह्या परीनं दिला होता कनी म्हणे, तर उघडून पहा म्हणे. इले असं वाटलं का तिनं घेतलं का याच्यातलं काही. हा म्हणजे आत्याबाईनं दिलं असं बा, नाही तर तिले असं वाटलं वाटतं इले. मला काय वाटणार आहे तसं? तुम्ही कोणाला द्या, मी थोडी मागितले काही तुम्हाला. त्या मागतले नाही, पण तुझ्या मनात तसंच होतं ना. बरं झालं असं तर ठेवा आता. झालं ना, विषय सरला ना आता इथं. बस सर्व आता तो आमचा ठेवा, तो डब्बा ठेवा. ह्या तुमच्या सुनाईले मला जबाब द्यायला लागते म्हटलं. हा मला तर त्याला जबाब नाही विचारता येत, पण त्याच मला विचारते. त्याच माझ्या सासवा बनल्या. अरे चालूच असते लहान लहान गोष्टी घरात. एवढ्या एवढ्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर झालं मग का. चला झालं. तू तर झोपली होती ना, कशी काय आली उठून म्हणतातच. मला आवाज आला होता आत्याबाईचा, म्हणून आली मी इकडे. चाल मग आता. गेली काय हे? दोघे गेले वाटते. हा आत्याबाई गेले ते. तुम्ही इथून द्या आता, ते बरोबर सांभाळून ठेवून द्या. आणि मी जातो आता. तुम्ही झोपा आता, मी झोपून राहतो. पाय आता तिच्याशानं गोष्ट वाढली, आणि आता तेच काय म्हणून आत्याबाई बोलते म्हणून, हाय का नाही? असं आहे जीवाले घोर मायावाल्या. आत्याबाई जाऊ द्या ना, नादा नाही ते. एवढं काय लक्ष देत बसता. ठेवून द्या आता ते. विनोदचा फोन घेऊन आला होता व?
आत्याबाई आला होता, परवाच्या दिवशी येणार आहे म्हणते ते. आता रक्षाबंधन जवळ आहे, येतो म्हणे आता. हो बरं झालं बाई, येतो म्हणे तो. मी काय म्हणतो, आता मग तो आला म्हणजे थांब इथं का जातो म्हणते अजून? काय माहित आता थांबते का जाते तर. त्याला काही थांबा म्हटलं ना थांबते काय ते. नाही व मग डिलिव्हरीच्या वेळेस लागणच ना तो आपल्याला इथं. आत्याबाई मी इथं थोडी थांबणार आहे, मी गावाला जाणार आहे आता. काऊन गावाला काऊन चालली तू? तर इथंच करतो म्हणे डिलिव्हरी. आणि थोडी म्हणे विनोद इथंच करून म्हणे. आत्याबाई मी काय करू इथं राहून? नवराच नाही इथं तर बायको राहून काय करणार आहे इथं? अहो तर आम्ही आहे ना बाकीचे, तू कायले एवढी चिंता करतो? आम्ही आहे नाही काय करायला पाहाले तुले. नाही नाही सुनबाई, बरोबर आहे तुमचं. जा तुम्ही माहेरीत जा, ते बरोबर होत असते. मायबाप बरोबर करते लेकराचं. काऊन म्या कोणतं कमी केलं सुनाईसाठी? तुम्ही असे बोलून राहिले त्या सुनाईसारखे. म्या कोणतं कमी केलं म्हटलं? कोण्या गोष्टीला रोखतो टोकतो काय म्हणतो? आणि आहे नाही काय आता बाकीचे पोरं आहे, काही इमर्जन्सी आली तर गाडी घरीच आहे, नेते पोरं. तसं नसते सरला. अशा वेळेस शकतो माय, नाही तर मग नवरा. हे दोनच व्यक्ती सोबत पाहिजे असते अडचणीच्या वेळेस. आणि ते दोन्ही सोबत जर नसले तर तुमच्या आमच्याचं काय करणार आहे? ते सुनबाईची माय जेवढं दुःख समजू शकन तेवढं तुम्ही समजू शकाल काय? जे माय करन ते सासू करू शकते काय? काऊन नाही करत हो? काय नाही करत मी यायचं? नाही सुनबाई, ठीक आहे तुमचं हे निर्णय बरोबर आहे. तो तुम्ही जो घेतला तो, तुम्ही आईच्याच घरी जा तुमच्या. हा मामाजी, मी माझ्या आईला फोन लावणार आहे. पाहतो ना 2-3 दिवसांना फोन लावून देईन आणि बाबाले घ्यायला बोलावून घेईन. चालली जाईन मग बाबासोबत, म्हणजे मग 8वा महिनाभर तिथंच राहीन. माय बाई मग तू तिथं जाशील, घरातलं कोण सांभाळन मग? येईल काय समजते? आता मोहिनीचा तर वेळ तसाच जवळ आला आहे. अन राहिलं परी, तिला तर काही समजत नाही. आणि मोहिनीचं तर सारं इथंच करायला लागून बाई व. आता बाई मग तेच म्हणतो मी, दोघी सुनायचा भारीन तुमच्यावर. त्याच्यापेक्षा आता मोहिनीचं करा तुम्ही, मी आईच्या घरी चालली जातो. हो पण आता तिच्या डिलिव्हरी पर्यंत तर अवजली असती तुम्हाला काही ना काही हातभार करायला. तिची आई येते ना, तिची आई येईन नाही तर. तिले म्हटलं तिच्या माईच्या घरी कर तर नाही म्हणते ते. दोघी नाही म्हणे, तुम्ही म्हणे इथंच करतो म्हणे. आता इथं करा म्हणतो तर तिथं करता म्हणता. नाही आता बाई मी इथंच केलं असतं, पण तुमचं पोरगं इथं राहतच नाही तर मी इथं करून काय करू? आणि आता ते जोपर्यंत इथं राहीन नाही तोपर्यंत मी वापस येतही नाही. मी तिथंच राहीन आता. हो आता आहे मी इथं सध्या 2-4 दिवस जे काही आहे ते. पण आता ते तिकडे गेले आणि त्याच्यानंतर तर समजा आले नाही ना लवकर आणि तिकडे राहिले तर मी तिकडेच राहीन. तुम्ही सांगा अशा ना, माझे लेकरू म्हटलं बापाला ओळखणार नाही, आपला बाप होय बा म्हणून. एवढाले दिवस जर दिसणारच नाही तर कसं ओळखन लेकरू? काय फायदा आता बाई एवढा पैसा कमावून? का बायकोले सुख नाही, लेकराले सुख नाही आहे. नवऱ्याचं तर कोण्या कामाचं ते? एवढा पैसा माझ्याजवळ, एवढा पैसा आणून देत असन, पण मी काय करू त्या पैशाचं? ज्या वेळेस माणसाला बाईची गरज असते, बाईला माणसाची गरज असते, त्यावेळेस जर एकमेक दोघं जण सोबत नसले तर तुम्ही सांगा कसं वाटते माणसाले? सुनबाई एकदम बरोबर आहे तुमचं, खरंच बरोबर आहे. ते बोला लागेल ना त्या विनोद सोबत, मी बोलन आला म्हणजे. तर तुम्ही एवढा काही तडकाफडकी निर्णय घेऊ नका. मी बोलतो त्याच्यासोबत. हे काही घरू नका थोडं असे. कसं आहे, लोकांच्या कानापर्यंत गोष्ट जायला वेळ नाही लागत म्हटलं. मामाजी मी किती दिवस झाले ही गोष्ट बर्दाश्त करून राहिली आहे. हा मला बिलकुल चांगलं वाटत नाही. आता सगळेजण आपल्या नवऱ्यासोबत कुठं काही खायला जाते, फिरायला जाते, हे सुख माझ्या नशिबात नाहीच आहे. पैसा असून नाही आहे, ज्याच्याजवळ पैसा नाही त्याची गोष्ट तर अलगच आहे. पैसा नाही तर समजून घेते माणूस, पण पैसा असून जर असं झालं तर मग काय करणार आहे? नाही नाही, जा सुनबाई तुम्ही, तेव्हाच त्यालाही समजून थोडंसं. जा तिथं राहा. अहो आता लेकरू झालं म्हणजे त्याला तशीच ओढ लागते घराची. बायको एकटी राहिल्यापेक्षा जर लेकरू येते ना, लेकराची लय ओढ असते माणसाले. गेलं पाहिजे घरी, आपल्या लेकराला भेटलं पाहिजे, हे ओढ असते म्हटलं. कोणी माणसाला असते, त्याला ओढ लागणच आज नाही उद्या. येत जाईन मग तो घरी, तिकडे राहीन काय मग तो. आता बाई जैले मैस ओढणे लागली आतापर्यंत तुमच्या पोराले, तर ते लेकराची कधी लागन त्याला ओढ सांगा बरं? लागन व लागन, लागते. तू पाहिजो कधी, तू मये शब्द कानात ठेव. आत्याबाईनं काय म्हटलं होतं म्हणून. ठीक आहे ना आता बाई, पण मी जाणार आहे डिलिव्हरीसाठी तिथंच जाईल. कारण ना मी म्हणजे मानसिक त्रास होते मला खूप ह्या गोष्टीचा. एकटी राहत जाईन ना मी खोलीत तर मला गमत नाही जाईल. तिथं कशी माझी आई राहत जाईन सोबत, बाबा येत जाईन बोलत जाईन, तर तेवढंच ना मी फ्री राहत जाईन. म्हणून मला तिथं जायचं आहे. ठीक आहे बाबा, आता तू जातो म्हणतो तर मग आता काय अडवून तुले. जाय मग आता, नाही तर मग म्हणशील आत्याबाईनं आपल्याला काही म्हटलंच नाही बा. नाही मी कोणालाच नाही म्हणत घरात, तुम्हाला म्हणून काय करू? जो माणूसच माया नाही तर सासू सासरीला काय म्हणून विचारायले? ते तर करूनच राहिले जे करायचे आहे ते. ठीक आहे आता बाई, येतो मग मी आराम करतो आता. हो हो ठीक आहे ठीक आहे, जा. पाहिलं सरला, असं असते माणसाचं मन कधी ना कधी बोलते म्हटलं. तिचं मन दुखी आहे, पण आपल्याला तिने आजपर्यंत कधी बोलून दाखवलं नाही. पण आता समजलं का नाही, आहे म्हणून दुखी खरोखर. असं असते. बैले पैशाची गरज नाही आहे माणसाच्या. बैले पाहिजे माणसाचं सुख, माणसाचा वेळ, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पैशाचं काय करून, पैसा तर कोणी कमवून घेते, कधी कमी कधी जास्त, हे असतेच. पण एकामेकाला समजून घेणं हे महत्वाचं. आणि आपला विनोद थोडासा बदवागूनच राहिला आहे, लक्षात तर येऊन राहिलं. पण आता काय बोला पोरले, पोरं आपले हुशार बनते जास्त. आता वास्तविक पाहता त्याच्याशाने एवढं मोठं झालंही आहे. पण आता काय म्हणावं आपण, काही म्हणून बाबा म्हणून तुम्ही काय बोलता म्हणून, सारं तर माझ्या भरोशावर केलं म्हणून तुम्ही. आता सारं बरोबर झालं तर बोलता काय म्हणून मला त्याला बोलायला जागा नाही आहे.
पण तरी मी माझ्या सुनीसाठी बोलन का जेणेकरून त्याचा दोघांचा संसार सुखाचा झाला पाहिजे याच्यासाठी मी त्याला जरासं म्हणून काही ना काही. हो ना, आपल्याला असं वाटलं का सून सुखीच आहे बा, सगळं काही भेटून राहिलं घरात बरोबर, पैशाची कमी नाही, काहीच नाही. आता तो आतापर्यंत त्यानं सारं जमा केलं, आता सारा पैसा तो बायकोजवळ जमा करून राहिला समोरच्या भविष्यासाठी. आता थोडी करते तर काही चुकीचं करते काय बा? हा, लेकराचं बायकोचं भविष्य सुखात पाहिणं हे काही गुन्हा झाला काय? केवढाला पैसा देते तिच्याजवळ तो आणून, हा, तिच्या नावानं त्याच्या नावानं सगळं करून ठेवलं ना त्यानं. असं तर काही आहे नाही का पोरगं बा फक्त मौज मजा करून राहिलं तिकडे म्हणून. नाही पण ते सुनबाईचंही बरोबर आहे नाही काय ना, वाटत नाही काय? हो, आता वाटते तर खरी गड्या. बोलून पाहिजे मग त्याच्यासोबत जराशे. हा बोलतो मी. तू ठेव, तो डब्बा ठेव, आता बंद करतो. बंद करा ना, ये बरं इकडे जराशी पाय दाब मै. पाय लय दुखून राहिले आहे, सकाळपासून पाय दुखून राहिले मै. म्हणतो म्हटलं पण आता तुला काही फुरसत आहे नाही माझ्यासाठी, कसाल बा बुड्याचे जराशे पाय दाबतो का काही. काय पाय दाबू हो मी आता? हा, रोज रोज म्हणून तुम्हाला पाय दाबतो पाय दाबतो, इथं तर मैच पाय दुखते आणि तुमच्याच काय दाबून मै पाय कोण दाबन मग? 2 गोळ्या घेऊन घेजो. ते पाय खायला कोण दाबा लागते, मी दाबू काय? काय म्हणून लोक नवरा पाय दाबते म्हणून बायकोचे. ते आता म्हातारपणात, जवानपणात नाही दाबले ना, आता म्हातारपणात दाबन काय? नका दाबून आता, बाप्पा कोण म्हणते तुम्हाला दाबा म्हणून? मीच दाबतो तुमचे, झोपा तुम्ही. हो झोपतो, जाय ठेवते. परीने जर आता पहिले दागिने दिले तर मग आतापर्यंत कुठे गेले होते? मला कुठं सांगितलं काय तिनं का हरपले म्हणून? मला फसवासाठी सांगितलं असं तिनं, मला खोटं पाडासाठी. आता बाई मला बोलल्या पाहिजे, याच्यासाठी असं तिनं हे असा खेळ रचला का मोहिनी ताई दागिने हरपले, म्हणूनच केलं. आणि बरोबर आता बाई जवळ डब्बा नेऊन दिला, म्हणजे मी म्हटलं पाहिजे उघडून पा. मग मलाच बोलते आता बाई. झालं तसंच, तिच्या मनासारखंच झालं शेवटी. किती फसवशील म्हणा मला? हा, मी काही फसणारी बाई होई काय? मी तर दुसऱ्याला फसवणारी होय. पण आता ठीक आहे ना, त्या फसवलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण मी तिला विचारल्याशिवाय नाही राहत का हो परिता मला असं म्हटलं कोण? म्हणजे कोण बा मला फसवायचा प्रयत्न केला? मना तर लागलच तिला असं वाटून राहिलं का मी लयच हुशार आहे काय? डोकसंच नाही चालून राहिलं, काही समजून नाही राहिलं का काय होऊन राहिलं काय नाही. हे म्हणते दागिने हरपले, तिथे दागिने नेऊन दिले. ते तिकून टीना दिसली, टीनाचं काय मॅटर आहे ते गायब होऊन गेली, ते समजलं नाही. कोणतं मॅटर म्हणजे मी पहिले करू मला समजूनच नाही राहिलं. राजेशजीला म्हणायला लागलं आता त्याचं थोडंसं, जोपर्यंत त्याचं डोकं नाही खात तोपर्यंत माझं डोकं चालतच नाही. बाप्पा काऊन अशी बसली आहे? डोकं खाजून राहिली, काही उवा झाला का डोक्यात? डोकंही खाजून राहिली आणि हसून राहिली. मला पाहून फरक तर नाही पडला ना मोहिनी? काऊन अशी हसून राहिली म्हटलं, फरक पडला का डोक्यात? नाही ना राजेशजी, फरक नाही पडला माझ्या डोक्यात. विचार आहे विचार, ते विचार. तुम्हाला कोण हसली माहिती आहे? मी आता मला काही समजूनच नाही राहिलं काय करू काय नाही. तर पण तुम्ही समोर दिसले का असं वाटतं मला का आता काही ना काही आयडिया येतेच बा माझ्या डोक्यात. मी थकलोय, मला काही विचारू नको, मला काही सांगू नको, माझ्यासोबत बोलू नको. मला झोपू दे जराशी आता. उठ तिथून, परेशान नको करू मला फालतू. काय काम कर. राजेशजी ऐका ना हो, मी एक गोष्ट सांगतो ना, खरंच ऐका, कामाची आहे. तू कामाची असो का बिना कामाची असो, मला काही सांगू नको. आराम करू दे बा तू. मला खूप थकलो मी. रोजच थकता हो तुम्ही तर, एखाद्या दिवशी फ्रेश म्हणून घरी नाही येत. चालून पाहिजे जराशी 1-2 दिवस माझ्यासोबत. कसे कामं करायला लागते तिथं. तर मी काय तिथं बसायला थोडी जातो काही. काय फ्रेश म्हणून घरी येईन माणूस, आणि त्याच्यात आल्यावर तू तुझ्यासारखी बायको. काय माणसाचं मूड फ्रेश होणार आहे? माझ्यासारखी म्हणजे काय झालं? मला काही शिंग आहे का? मला मारतो का मी तुम्हाला आल्याबरोबर? नाही मारत नाही, पण परेशान करतो ना. हे गोष्ट ते गोष्ट, याचं त्याचं साऱ्या गावाचं तुलाच माहित राहते का? काय माहित, एकाली माहित नाही राहत कोणाली. तू घरात राहतो तरी बाहेरच्या एवढ्या गोष्टी कशा माहित राहते तुले? बाहेरच्या म्हणजे कोणती गोष्ट सांगितली मी तुम्हाला? कोणती गोष्ट बाहेरची सांगणार? घरातलाच तर सांगतो. तेच लावशील तो अजून. आत्या बहिणं असं केलं, आत्या बहिणं तसं केलं. हा, फालतूचं आईच घराने करत राहतं नुसतं. ते तर करतच नाही तुझ्या घराने का नाही? मोहिनी अशी का मोहिनी तशी म्हणून. हा, राहू द्या तुमच्या आईची गोष्ट, नका सांगू मला. हा, मोठे सांगून राहिले तर. तुमची आई घराने काय करत, कामच नाही करत तर. हात नाही लावत, इथून उठली का तिथं बसते, तिथून उठली का तिथं बसते. आणि कायचे घराने करणार आहे? कोणाचे घराने तोच करते का जो सगळेच करते? असं तू सगळेच करतं काय? मग मला माहितच नाही बेटा तू सगळेच करतं म्हणून. हा, असेच बोलते का घरातली? हे नाही केलं ते नाही केलं, हात नाही लावते का कामाला, सगळेच करतं म्हणतं. मी नाही करत, माझ्याकडून होतच नाही राजेशजी. काय खोटं सांगू, माझ्याकडून कामच नाही होत करणं. मी चला बा आता चालते फिरते राहतो म्हणून राहतो. झोपलं राहिल्यापेक्षा थोडंसं चालतं फिरतं राहा बा, नाही तर माझ्याकडून काम होत नाही. मी लोकांची गोष्ट सांगून राहिली का जसे लोक करते म्हणून बोलते. राजेशजी, मला टीना दिसली होती ना. हा, काय बोलली तू? टीना दिसली होती? कुठं दिसली होती टीना? एवढं नका चौकू. टीनाचं नाव ऐकल्याबरोबर काय एवढे चौकून राहिले? हा, टीना दिसली होती म्हटलं. अहो तर तेच विचारून राहिलो का कुठं दिसली होती. हा, ते तर गेली ना लग्न करून, कोणासोबत केलं म्हणते तिनं. मग ती इथं काय करून राहिली? घरी आली का तिच्या? नाही ना, घरी नाही आली. आम्ही बाजारात नाही गेलो काय, वैशाली ताईनं मी, आम्ही दोघी जणी भाजीपाला आणण्यासाठी. तर माहितीये का, आम्ही असं भाजीपालाच पाहून राहिलो होतो. तर दोघी पोरी उभ्या होत्या, तर त्याच्यातली एक टीना होती. माझं लक्ष गेलं तिच्यावर. तिनं कधी मला पाहिलं आणि अशी पटकन गायब होऊन गेली, म्हणजे अशी चालली गेली समोर. तर मी कधी पाहतच राहिली. मग वैशाली ताईला म्हणेपर्यंत ते गायबच झाली. मग वैशाली ताईला कधी यकीनच नाही होय का ते होय म्हणून.
नसन मग ते दुसरी कोणी पोरगी असन. तर मग दुसरी कोणती पोरगी असन तर ते गायब कशी काय झाली? पटकन अशी चालली कशी गेली? मला पाहिल्याबरोबर मलाच कोण पाहिलं तिनं? तुला पाहून घेऊ घेऊ लागलं असन तिले. तिला वाटलं असन का कुठची बाई बाई हे केसनीच्या डोक्यावर. मजाक नका करू हं. मी काही मजाकच्या मूडमध्ये नाही आहे सध्या. मी सिरियस गोष्ट सांगून राहिली आहे तुम्हाला. हा, आणि माझ्या केसावर कोण येतं तुम्ही राहू? माझे केस म्हटलं हाय, माझ्यावर दुसरे केस लावू शकतो मी, पण घरात मी काही लावत नाही. आता हे राहू दे, तू चांगले वाटते तर. माझ्या केसाच्या मागणं का लागत जाऊ? तुमच्या ह्याला कापा लागले मला केस, वाढून नाही राहिले ना काही नाही. मला तेल आणून दे जाता चांगलं केस वाढायचं. काही तेल तेल नाही आणायला गो. फालतूचं हे तेल आण ते तेल आण, काही नच काही होत नसते. पहिले काही गरज नव्हती कापाची. आता लावत जाणं ते आणून दिली आणि तुला वीक आणली आणि त्या लावत जाणं ते आता. हा, हे भलं साजरं दिसते काय हे घेऊन फिरतं असं टाकलं. जा तिकडे, नाही सांगत आता तुम्हाला गोष्ट, कोणतीच गोष्ट नाही सांगत जाईल आता. फक्त विचारायला येत जा तुम्ही आता. अहो, सांग ना, मजा करून राहिलो ना. नाही नाही, तुमच्याच जवळ ठेवा तुमची मजाक आता. मला नाही ऐकायची तुमची मजाक. तुम्हीच करत बसा मजाक आता. सांग ना, सांग सांग. मग काय झालं? मग भेटली काय ते? गेल्या का मग तिच्या मागं? मग मी गेली. मी त्या पोरगी विचारलं, इथे पोरगी होती म्हटलं उभी, ते जांभळा कलरचा ड्रेस ती घाली नाही का इथं? ते बस तो ड्रेस होता तिले. तर ते म्हणे नाही म्हणे, इथं कोणीच नव्हतं म्हणे, मी एकटीच होती म्हणे. अशीच म्हणून राहिली होती ती. आणि ते पोरगी तिच्या सोबतचीच होय, कारण का हे बोलली तिच्यासोबत काहीतरी. हा, त्या दोघी सोबतच होय, आल्या होत्या. ते कोणा पोरीसोबत काय लिहीन? तिचा नवरा आहे ना, तिला लग्न झालं आहे ना, मग कोणा पोरीसोबत येईन ते? पोरगी काही लहानशी होती काय? हे चांगली मोठी, तिच्यापेक्षा मोठी होती वयानं, पण लग्न व्हायचंच होतं तिचं, म्हणून तिला पोरगी म्हणून राहिली. हा, ती तसेच कपडे घालून होती, तिच्यासारखे थोडेसे, आणि ही तशीच होती. तर तिने मला पाहिल्याबरोबर गायब झाली ना ती. आणि वैशाली ताईला म्हणूनच राहिली. वैशाली ताई तर मेंढाळच आहे, तुम्हाला माहित आहे का? तिकडे पाहते, हे इकडे पाहते, भाजीपाल्यालाच पाहून राहिल्या होत्या. लोक पाहतच नाही त्या अजिबात. तू लोकच पाहायला गेली वाटतं तिथं, भाजीपाला आनंद नाही गेली होती. मी भाजीपाल्याच आणायला गेली होती, पण समोर लक्ष गेलं तर एकदम ती दिसली मला. मी म्हटलं आता ही दिसली तर हिच्यासोबत बोलतो. ती कोणी गायबच झाली. मी म्हटलं आता, आणि बरं भाजीवाल्याला विचारलं का नाही, तर तो काय म्हणे, त्यानं सरळ सांगितलं ती नाही म्हणे, या पोरीचं नाव हे इकडे राहते म्हणे. म्हणजे त्याला म्हटलं कसं माहित, तर ती दुसरी पोरगी आहे ना, तिनं घेतलं म्हणे नाव म्हणे तिचं. हो काय? असन मग तिनाच असन. पण ती इथं काय करून राहिली आपल्या गावात ती? मला तर वाटते ती इथंच राहत असन कुठं, आणि एखादी ती शेजारची बैगी असून कोणी पोरगी तिच्यासोबत आली असन, ते भाजीपाला नाही आले. नवरा तिचा काही कामगिम करत असन, तर नाही तर नोकरी करत असन होतो. काऊन का आता ते तर काही अशा तशासोबत लग्न करत नाही. कायले फंटूस असताय म्हणते तो. तिची आई बाबाच तर सांगे काही चांगलं नाही म्हणे, पोरगं म्हणे ना, नोकरीवर आहे ना, काही आहे म्हणे, काय करते ना काय नाही म्हणे. यायला काय माहित आहे, तिला माहित असन. असंच लग्न केलं काय तिनं? तिला तर तसा पैसेवालाच पाहिजे होता, मग चांगलाच केला असन ना. काय माहित माझ्या भिंत काय आहे ना काय नाही. जाऊ दे तिकडे, दिसली होती गेली गेली. घरी येईन तर माहीतच पडत, नाही येईन तरी माहीत पडत. हो हो, बरोबर आहे राजीची तुमचं, पण तिनाच आहे ना ते. ओ माय मावले राहू दे ना, आता होय तर होय, सांगून राहिलो ना तुले. कसं ते आता होय तर होय टीना. काय भिंडी डोकसं खात राहते. ड्युटीहून आलो का सुकून नाही घरी, तिकडे बॉस डोकसं खाते, इकडे बायको डोकसं खाते. काय करावं काय नाही, माणसानं कुठं जाऊन कुठं नाही, काही समजून नाही राहिलं मला.